एकदा एका शांत आश्रमात 2 ससे शिष्य मोठ्या झाडाखाली बसून गप्पा मारत होते. पहिला शिष्य म्हणाला, माझ्या मते या जगात सर्वात जास्त सामर्थ्य हत्तीमध्ये आहे. नाही, हत्तीपेक्षा पाण्यात जास्त शक्ती आहे, कारण पूर आला की तो सर्व काही वाहून नेतो. असे दोघांचे बोलणे सुरू असतानाच तिथे त्यांचे गुरु आले. दोन्ही शिष्य लगेच उठले आणि गुरूंना वाकून नमस्कार केला. पहिल्या शिष्याने विचारले, गुरुजी, या जगात सर्वात जास्त सामर्थ्य कशात आहे? मूर्खांनो, तुम्हाला दुसरे काही काम नाही का? वेळ वाया घालवून असे प्रश्न विचारत बसता? गुरूंचे शब्द ऐकून दोन्ही शिष्य दुःखी झाले. त्यांनी मान खाली घातली. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. थोड्या वेळाने गुरु पुन्हा त्यांच्याजवळ आले आणि प्रेमाने म्हणाले, शिष्यांनो, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे. हे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, गुरुजी, काही वेळापूर्वी तुम्ही आम्हाला रागावलात आणि आता प्रेमाने बोलत आहात, हे आम्हाला समजत नाही. गुरु हसले आणि म्हणाले, यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. जेव्हा मी तुम्हाला कठोर शब्द बोललो तेव्हा तुम्हाला दुःख झालं, आणि जेव्हा मी प्रेमाने बोललो तेव्हा तुम्हाला आनंद झाला. म्हणून लक्षात ठेवा, या जगात सर्वात मोठं सामर्थ्य माणसाच्या शब्दांमध्ये असतं. शब्द नाती जोडू शकतात आणि शब्दच नाती तोडू शकतात. म्हणून नेहमी विचार करून बोला, कारण जगातील सर्वात मोठी ताकद तुमच्या बोलण्यात असते.